नमस्कार मंडळी, पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, कोकणातल्या एका टेकडीच्या कड्यावर जिथून खाली अथांग समुद्र दिसतो आणि जिथे स्वतः बाप्पांनी पहिलं पाऊल ठेवलं, अशा एका अद्भुत आणि जागृत देवस्थानाला आज आपण भेट देणार आहोत. ते म्हणजे कड्यावरचं गणपती. दापोली तालुक्यातील अंजर्ले या टुमदार गावात वसलेलं हे मंदिर कोकणच्या इतिहासाशी, श्रद्धेशी आणि निसर्ग सौंदर्याशी घट्ट जोडलेलं आहे. चला तर मग या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया. कड्यावरचा गणपती हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात अंजर्ले या गावात आहे. दापोलीपासून हे अंतर साधारण 20 किलोमीटर आहे. मुंबई गोवा महामार्गावरून मुर्डी या गावात आल्यानंतर अंजर्ल्याकडे जाणारा फाटा लागतो आणि याच मुर्डी अंजर्ले रस्त्यावर उजव्या बाजूला टेकडीच्या कड्यावर हे मंदिर वसलेलं आहे. सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन खेड आहे, जे मंदिरापासून सुमारे 53 किलोमीटर अंतरावर आहे. दापोली, चिपळूण, मुंबई, पुणे, सातारा आणि महाबळेश्वरहून इथे येण्यासाठी बस सेवाही उपलब्ध आहे. आता जाणून घेऊया या स्थानाची कथा. तर मित्रांनो, असं सांगितलं जातं की इथे स्वतः विघ्नहर्ता गणेश अवतरले आणि पृथ्वीवर त्यांनी पहिलं पाऊल याच ठिकाणी ठेवलं आणि त्या पाऊलाची खूण आजही मंदिर परिसरात पाहायला मिळते. या मंदिराची स्थापना जवळपास 600 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन 1430च्या सुमारास झाल्याचं मानलं जातं. सुरुवातीला हे मंदिर लाकडी बांधणीचं होतं बरं का. पुढे इसवी सन 1780 मध्ये याचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि हे मंदिर पेशवेकालीन वास्तुरचनेचा एक सुंदर नमुना बनलं. एक रंजक गोष्ट म्हणजे हे मंदिर पूर्वी गावातील समुद्र किनाऱ्यावर होतं, पण याच समुद्राची पातळी वाढल्यामुळे ते जलमग्न झालं आणि म्हणून समुद्रापासून दूर याच टेकडीच्या कड्यावर नवीन मंदिर उभारण्यात आलं आणि म्हणूनच याला कड्यावरचा गणपती असं नाव पडलं. या मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती साधारण 3.5 ते 4 फूट उंचीची असून अत्यंत सुबक आणि देखणी आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धीच्याही मूर्ती विराजमान आहेत. मंदिराची उंची सुमारे 65 फूट असून 40 ते 50 फूट क्षेत्रफळात उभं आहे. काळ्या दगडावर गिलावा देऊन हे मंदिर संगमरवरासारखं शुभ्र पांढरं बनवण्यात आलं आहे. मंदिर परिसराच्या मध्यभागी गणपती बाप्पाचं स्थान असून शेजारीच शिवशंकराचंही मंदिर आहे. मंदिराच्या उत्तर बाजूने वर जाण्यासाठी जिना आहे आणि 1990च्या दशकात दुसऱ्यांदा झालेला जीर्णोद्धार 1996 मध्ये पूर्ण झाला. हे काम निस्तुरे घराण्याच्या पुढाकाराने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पडलं. मित्रांनो, कड्यावरचा गणपतीचं दर्शन घेताना एक वेगळाच अनुभव येतो. समुद्राच्या लाटांचा गजर, टेकडीवरून वाहणारा मंद वारा आणि गणरायाचं प्रसन्न रूप, हे सगळं मिळून मनाला एक वेगळी शांतता आणि ऊर्जा देतं. मंदिर परिसरातील वातावरण अतिशय शांत आणि रमणीय आहे. जोग नदीच्या मुखाशी वसलेलं हे ठिकाण ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळील अंजर्ले बंदराला लागून आहे. त्यामुळे निसर्ग आणि इतिहास यांचा सुरेख संगम इथे अनुभवायला मिळतो. अंजर्ल्याला आणि कड्यावरच्या गणपतीला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ सर्वोत्तम मानला जातो, कारण या काळात हवामान आल्हाददायक असतं आणि पावसाळ्यातील निसरडे रस्ते व खवळलेला समुद्र टाळता येतो. गणेश चतुर्थीच्या काळात इथे विशेष गर्दी असते आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो. तर मंडळी, अशी आहे ही कड्यावरच्या गणपतीची पावन आणि निसर्गरम्य कहाणी, जिथे इतिहास, श्रद्धा आणि समुद्राचं सौंदर्य एकत्र नांदतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आत्तापर्यंत आमच्या पल्लवीधारा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर कड्यावरच्या गणपतीला अंजर्ल्याला गेले असाल तर तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. पुढच्या व्हिडिओत आपण अशाच एका सुंदर ठिकाणी भेट देणार आहोत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.